नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विज्ञान विषयातील पाठ 5वा अन्नपदार्थाची सुरक्षा या पाठातील आपण अन्न बिघाड, त्याचप्रमाणे अन्न नासाडीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक अन्न नासाडी पाहिलेली आहे. आज आपण अन्नाची साठवण आणि सुरक्षा कशा प्रकारे केली जाते हे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण दररोज वेगवेगळ्या अन्नपदार्थाचा समावेश आपल्या आहारामध्ये करतो. दररोज आपण सकस आणि संतुलित आहार घेतो. मग हा जो आपण आहार घेतो त्यातील अन्नपदार्थ हे स्वच्छ आणि ताजे असणे आवश्यक आहे. कारण खराब झालेले आणि नासलेले अन्नपदार्थ जर आपल्या आहारात असतील तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तर एकंदरीत काय पहा, तर हे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवणे हे गरजेचे आहे. मग अन्नपदार्थ सुरक्षित कशा प्रकारे ठेवले जातात? 6वीच्या वर्गात असताना आपण अन्नपदार्थ साठवण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारे अन्नपदार्थ साठवले जातात. यामध्ये पूर्वीच्या काळी अन्नपदार्थ थंड ठिकाणी साठवून ठेवले जात होते पहा. त्याचप्रमाणे वाळवणे, सुकवणे, उकळणे आणि हवाबंद डब्यात ठेवणे या पद्धतीचा वापर करून अन्न साठवले जाते. मग अन्नपदार्थ याप्रमाणे का साठवले जातात? तर काय होते पहा, जेव्हा हे पदार्थ वाळवणं किंवा सुकवणे आणि उकळणे या पद्धतीने साठवले जातात तेव्हा त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि त्यामुळे ते अन्न खराब होत नाही. मुलांनो, आपल्या घरामध्ये आपण नेहमी पाहतो की बऱ्याच कारणांनी म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी आपल्या घरातील अन्न खराब होते. काही वेळेला आपण तयार केलेले अन्न गरम करत नाही, तसेच त्याची साठवणूक योग्य प्रकारे न केल्यामुळे सुद्धा ते अन्न खराब होते. मग अन्न खराब होते म्हणजेच ते नासते किंवा त्यावर डाग पडणे किंवा कीड लागणे याप्रमाणे अन्न खराब होते. मग अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे काय? तर वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून ते अन्न सुरक्षित साठवले जाते आणि या साठवण्यामुळे त्या अन्नामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि ते अन्न खराब होत नाही. म्हणजेच कीड लागणे, मुंग्या, घूस यापासून ते अन्न सुरक्षित राहते. तर यालाच अन्न रक्षण करणे असे म्हणतात. मुलांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये फळे किंवा भाजीपाला आणतात, मग या फळामध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये एखादा जरी फळ नासलेला किंवा खराब झालेला असेल तर बाकीची फळेसुद्धा खराब होतात पहा. भाजीमध्ये सुद्धा पहा, एखादी जरी काडी नासलेली असेल तर संपूर्ण भाजी खराब होते. तुम्ही कधी निरीक्षण केले का पहा, एखादा टोमॅटो जर खराब झालेला असेल आणि तो खराब टोमॅटो आपण बरेच दिवस तसाच ठेवला तर त्यामध्ये पहा सूक्ष्मजीवांची वाढ होते. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला भरपूर अळ्या दिसतात पहा. तर हे कशामुळे होते सांगा? तर आजूबाजूची जी हवा आहे त्या हवेमुळे आतमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि तो टोमॅटो खराब होतो. याचप्रमाणे वेगवेगळे अन्नपदार्थसुद्धा त्यांची साठवणूक जर व्यवस्थित केली नाही तर ते खराब होतात. मग हे सर्व अन्नपदार्थ त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊन ते खराब होऊ नये म्हणून सुरक्षित साठवले जातात. यालाच काय म्हणतात? अन्नरक्षण असे म्हणतात. यानंतर आपण अन्न परिरक्षण कसे करतात किंवा अन्न परिरक्षण म्हणजे काय ते पाहूयात. काही अन्नपदार्थामध्ये त्यांच्यातील अंतर्गत घटकामुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो.
यालाच अन्न परिरक्षण असे म्हणतात. अन्न साठवण्याच्या सुद्धा पद्धती आपण पाहिलेल्या आहेत पहा. वाळवणे, सुकवणे, उकळणे, अन्नपदार्थ थंड ठेवणे या अन्न साठवण्याच्या पद्धती आहेत. मग आता या ठिकाणी अन्न परिरक्षण पहा, म्हणजेच अन्नाचे रक्षण करणे म्हणजे काय, हा आपल्याला प्रश्न पडेल. मग अन्न परिरक्षण कोणत्या अन्नपदार्थाचे केले जाते, तर आपण मागे पाहिलेलं आहे पहा. काही अन्नपदार्थ हे त्यांच्यातील अंतर्गत घटकामुळे खराब होतात. काही फळे आहेत, काही भाजीपाला आहे, दूध, फळभाज्या तसेच इतर काही अन्नपदार्थ हे त्यांच्यातील अंतर्गत म्हणजे आतील घटकामुळे म्हणजेच निसर्गतः ते खराब होतात. तर अशा अन्नाच्या रक्षणासाठी काही अन्न परिरक्षक वापरतात. त्यांनाच काय म्हणायचं सांगा, अन्न परिरक्षण करणे असे म्हणतात. मग अन्न रक्षण करण्याच्या पद्धतीसुद्धा 2 आहेत पहा. तर यामध्ये नैसर्गिक परिरक्षकांचा वापर केला जातो. तर दुसरी पद्धत आहे रासायनिक परिरक्षक वापरून. रासायनिक परिरक्षक म्हणजेच जे प्रयोगशाळेमध्ये तयार केले जातात आणि नैसर्गिक परिरक्षक म्हणजेच जे निसर्गतः उपलब्ध असतात. तर मुलांनो, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे मीठ, साखर आणि तेल आपण वापरतो तर हे नैसर्गिक परिरक्षक आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपल्या घरामध्ये लोणचे तयार केले जाते, त्याचप्रमाणे मुरांबा, जाम किंवा पेठा हे जे पदार्थ आहेत ते वर्षभर टिकवण्यासाठी आतमध्ये मीठ, साखर आणि तेलाचे योग्य प्रमाण टाकले जाते. मग यामुळेच हे पदार्थ वर्षभर सुरक्षित राहतात आणि खराब होत नाहीत. यानंतर पहा, रासायनिक परिरक्षक कोणत्या अन्नपदार्थात वापरतात, तर सुरुवातीला रासायनिक परिरक्षक कोणते आहेत ते लक्षात घ्या. ॲसेटिक आम्ल, यालाच व्हिनेगारसुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, काही नायट्रेट व नायट्राईट यांचे क्षार हे सर्व रासायनिक परिरक्षक आहेत. आपण बाजारामधून सॉस आणतो, जेली आणि जाम आणतो पहा. तर हे सर्व पदार्थ हवाबंद डब्यामध्ये बंद असतात. हे पदार्थ टिकण्यासाठी यामध्ये या रासायनिक परिरक्षकांचा वापर केला जातो. तर ज्याप्रमाणे नैसर्गिक परिरक्षकामुळे अन्नपदार्थ वर्षभर चांगले राहतात, त्याचप्रमाणे रासायनिक परिरक्षकामुळे सुद्धा अन्नपदार्थाची सुरक्षा ठेवली जाते. काही वेळेला आपण बाजारामधून तयार भाज्या किंवा अन्नाची तयार पाकिटे आणतो. मग ही जे तयार केलेले अन्न आहेत हे बराच काळ चांगले राहावे यासाठी सुद्धा यांच्यामध्ये रासायनिक परिरक्षकांचा वापर केला जातो. यानंतर अन्न रक्षणाची पुढची पद्धत आहे पहा, पाश्चरीकरण. तर ही जी पद्धत आहे विशेषतः दुधासाठी वापरली जाते पहा. तर दूध हे बराच वेळेला नासते किंवा खराब होते. तर दूध किंवा इतर तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानाला म्हणजेच 80°C तापमानाला 15 मिनिटे तापवले जाते व त्यानंतर ताबडतोब म्हणजे लगेचच ते थंड केले जाते. मग यामुळे काय होते, तर दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि ते दीर्घकाळ टिकते. तर या पद्धतीलाच पाश्चरीकरण पद्धत असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, या पद्धतीमध्ये दूध 80°C तापमानाला 15 मिनिट तापवले जाते आणि त्यानंतर ते लगेच थंड केले जाते. यानंतर अन्न रक्षणाची पुढची पद्धत आहे किरणीयन. मुलांनो, आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच वेळा जेव्हा बटाटे किंवा कांदे बराच काळ म्हणजे दीर्घकाळ घरामध्ये ठेवतो तेव्हा त्या बटाट्यांना कोंब येतात पहा, पांढरे पांढरे. म्हणजेच या बटाट्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ झालेली असते. मग बटाटे यांना कोंब येऊ नये किंवा कांदे लवकर नासू नयेत म्हणून त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. तर आता या ठिकाणी गॅमा किरण म्हणजेच काय पहा,
तर किरणीयन ही पद्धत अशीच आहे की यामध्ये आयनीभवन करणाऱ्या किरणांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पहा, इलेक्ट्रॉन आहेत, त्यानंतर क्ष किरण आणि गॅमा किरण. आता इलेक्ट्रॉन हे जे असतात ते उच्च ऊर्जायुक्त असतात, म्हणजे यांची उष्णता खूप असते, म्हणजे याचासुद्धा वापर करून अन्नपदार्थ टिकवले जातात. त्याचप्रमाणे त्वरकाद्वारा म्हणजेच ॲक्सिलरेटर यांच्या साहाय्याने क्ष किरणांची निर्मिती केली जाते आणि त्यांचा उपयोग करूनसुद्धा अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवले जातात. तसेच किरणोत्सारी समस्थानिकाद्वारे गॅमा किरण उत्सर्जित होतात आणि या गॅमा किरणांचाच उपयोग करून या बटाट्यांना कोंब येणे थांबते. म्हणजेच बटाट्यावर जेव्हा या गॅमा किरणांचा मारा करतात तेव्हा हे बटाटे दीर्घकाळ सुरक्षित राहतात. किरणीयन या पद्धतीचा फायदा पहा. तर आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्या अन्नपदार्थातील सूक्ष्मजीव, बुरशी आणि कीटकांचा नाश या किरणांमुळे होतो. तसेच फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानीसुद्धा कमी होते. यानंतर अन्नरक्षणाची पुढची पद्धत आहे कीटकनाशकांचा वापर. आपल्या घरामध्ये जेव्हा वर्षभरासाठी धान्य पोत्यामध्ये साठवले जाते तेव्हा त्या पोत्यावर मेलॅथिऑनचा फवारा मारतात. तर मेलॅथिऑन हे एक रासायनिक कीटकनाशक आहे आणि याच्यामुळे पोत्यामध्ये जे धान्य आहे त्या धान्याला कीड आणि बुरशी लागत नाही व हे धान्य वर्षभर म्हणजेच दीर्घकाळ सुरक्षित राहते. यानंतर अन्नरक्षणाची पुढची पद्धत आहे धुरीकरण. मुलांनो, काही अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना धूर दिला जातो पहा. तर हा धूर कशाचा दिला जातो? ॲल्युमिनियम फॉस्फाईड या रसायनांचा वापर करून धूर तयार केला जातो आणि या धुराच्या मदतीनेच काही अन्नपदार्थ सुरक्षित ठेवले जातात. यानंतर अन्नरक्षणाची पुढची पद्धत आहे गोठणीकरण. काही अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग केव्हा मंदावतो तर कमी तापमानाला. मग त्यामुळे काय होते, अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठीच आपण घरामध्ये शीतकपाट म्हणजेच फ्रीजचा वापर करतो. फ्रीजमध्ये काही पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दूध, दही हे दीर्घकाळ सुरक्षित ठेवले जाते. मग यामागचे तत्त्व काय आहे पहा. तर फ्रीजमधील तापमान हे कमी असते, त्यामुळेच आपण जे अन्नपदार्थ आतमध्ये ठेवतो त्यांच्यामध्ये जैविक आणि रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो आणि सूक्ष्मजीवांची वाढ खुंटवली जाते. म्हणूनच अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अन्नरक्षणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे परिरक्षकांचा वापर. यामध्ये आपण नैसर्गिक आणि रासायनिक परिरक्षक वापरून अन्न सुरक्षित ठेवू शकतो. त्यानंतर पुढची पद्धत आहे पाश्चरीकरण. त्यानंतर किरणीयन, कीटकनाशकांचा वापर, धुरीकरण, गोठणीकरण या सर्व पद्धती वापरून आपण अन्नाचे रक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे अन्नरक्षणाची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे वायूचा वापर. मुलांनो, आपण नेहमी वेपर्स किंवा पॅकेटमधील बरेचसे अन्नपदार्थ विकत घेऊन खातो. तर हे जे पॅकेटमधील हवाबंद अन्नपदार्थ आहेत ते बराच काळ म्हणजे दीर्घकाळ सुरक्षित राहतात. तर याचे कारण काय पहा. तर हे अन्नपदार्थ जेव्हा पॅकेटमध्ये हवाबंद करत असतात तेव्हा नायट्रोजन वायूचा उपयोग केला जातो आणि या नायट्रोजन वायूमुळेच त्या पॅकेटमध्ये कीटक किंवा बुरशी लागत नाही आणि हे अन्नपदार्थ पॅकेटमध्ये दीर्घकाळ सुरक्षित राहतात. यापुढे नेहमी वेपर्स, लेज, कुरकुरे किंवा यासारखे अनेक
पॅकेटमधील पदार्थ खाताना लक्षात ठेवा, त्या पॅकेटमधील अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग केलेला असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये लासलगाव येथे कांदे व बटाटे, त्याचप्रमाणे नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर किरणीयन करणारी संयंत्रे असलेली केंद्र उभारलेली आहेत, हे लक्षात ठेवा. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते. तसेच त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धत जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी विकसित केलेली आहे. लक्षात ठेवा, जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी कोणती पद्धत विकसित केली आहे? तर या ठिकाणी वाढलेल्या म्हणजे उच्च तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि त्या अन्नपदार्थाची गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. या पद्धतीचे जनक लुई पाश्चर आहेत. यानंतर FDA काय आहे पहा. अन्न आणि औषध प्रशासन. अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही शासकीय यंत्रणा आहे. तर ही जी यंत्रणा आहे ती काय काम करते सांगा? तर अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करते, तसेच त्यांची निर्मिती आणि त्यांचे वाटप यांच्यावर ही संस्था नियंत्रण ठेवते. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण FSSAI या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा झालेला भाग म्हणजेच अन्न साठवण, त्यांची सुरक्षा तसेच अन्नरक्षणाच्या विविध पद्धती पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.